ब्रेकिंग न्यूज पाहूया। गद्दारांचे दोन मालक दिल्लीत बसलेत असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। 2014ला भाजपसोबत जाऊन फसलो असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। मोदींना घराणेशाही नको पण बाळासाहेबांचे फोटो वापरतात, जिथे सत्ता तिथे झुकता असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। गुजरातच्या भूमीत औरंगजेब जन्माला असं देखील ठाकरेंनी म्हटलंय। मोदींना मत म्हणजे विनाशाला मत अशी प्रतिक्रिया देखील उद्धव ठाकरेंनी दिली। विनाशकारी प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही, एकतरी सूक्ष्म प्रकल्प कोकणात आणला का, सत्ता आल्यानंतर त्यांच्या घरात घुसणार, घटना बदलण्याचा भाजपचा डाव, अबकी बार भाजप तडीपार अशा प्रकारची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली। मोदी प्रचार नाही तर राम राम करत फिरतायत, पराभवाच्या भीतीने मोदी शहांचा प्रचार सुरू आहे अशा प्रकारची टीका आता उद्धव ठाकरेंनी केली। एक तर शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं, गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली, जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि इतक्या वर्षानुवर्ष तुम्ही जीवापाड जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच, पण आता कोकणावरनं तो सुद्धा गायब करून टाकला। म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही, खोक्यात जे बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत दोन, ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत। अरे तुमच्या भूमीमध्ये गुजरातमध्ये औरंगजेब जन्माला आला, त्याला आम्ही काय करू? आमच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखी, त्याला आम्ही काय करू शकतो? तुम्हाला त्यांची पूजा करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या मातीत जो जन्माला आला त्याची पूजा तुम्ही करा ना। त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरलं। पण विनायकरावजी, मला तुमचा अभिमान आहे, भास्करराव, वैभव, राजन सगळे म्हणून इकडे बसलेत, मला तुमचा अभिमान आहे। कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतं, डोकं खाजवायला मिळतं तेव्हा, टोप घातल्यावरती मिळत नाही, तेव्हा खाजवून विचारतो, अरे आज कोणत्या पक्षात होत आपण? हा बघा, तुम्ही विचार करा त्यांना, कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो, आज कोणत्या पक्षात आहे। इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ, ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता। सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले? एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही? कारण भाजपा हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं, लघु आणि सूक्ष्म। आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म, म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार, एवढे सूक्ष्म होतील हे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।